मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आरतीज मोटिवेशन पॉवर टॉक या चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी। त्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ बघा। आणि आजोबांनी आडकीटाने ते द्वावं कापलं होते, पण असं वाटतच नव्हतं असं गेल्यावर भेटते कसं पण येऊन भेटते मला। कसं भेटते असं म्हणजे लय लाड करतात माझ्या भावान, माझा लाड होता जास्त। पप्पा काय म्हणायचं तुला? काय नको दिसतं पोलीस होऊन दाखव म्हणायचे मला। पप्पा तुझी गेली तर काय काय फिश कमी गेले पप्पा तुझी? कर्ज होतं 15-15 मिनिटाला फोन असायचा सारखं। अर्धा तास आम्हाला अर्धा-दीड तास बसून दाखवलेला त्यांनी किती फोन येतात, असं म्हणजे दमच नव्हता। सकाळी उठलं फोनच, एकदा फोन आणि डबल घेतला। असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राहण्यात आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून मम्मीच्या बी माझ्या बी रडायचं। मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोन येतंय काय होतंय, तर सांगत नव्हतं, गप्प बसायचं। असं म्हणजे सहन करायची ही होती त्याच्याकडे। मग त्यांनी सहन केलं असं केलं। काय वाटतं पप्पा गेले तुला? वाईट वाटतंय। सरकार काय मागणी? जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हेच आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ बघून मी एक मुख्यमंत्र्यांना सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे एक पत्र लिहिलेलं आहे, जेणेकरून हे पत्राच्यामुळे हे पत्र वाचल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर मुख्यमंत्री आपल्याला मदत करतील आणि त्यामुळे ज्या माझ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या होत आहेत त्या रोखण्यासाठी निश्चितच मदत होईल। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त हे पत्र सगळीकडे शेअर करा। मी तुम्हाला हे पत्र वाचून दाखवते। शेतकऱ्यांची आर्तहाक मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना। महोदय, वरील विषयास अनुसरून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, मी सौ आम्रपाली सिद्धार्थ आव्हाड महाराष्ट्रातल्या सर्व दूर ओल्या दुष्काळानं ग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा रोज टीव्हीवर पाहून खूप रडायला येतं। दररोज होणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या, त्यांच्या घरच्यांनी फोडलेला टाहो, आपला बाप गेला या सत्य घटनेने विव्हळ झालेल्या चिमुकल्यांचे पाणावलेले डोळे आणि त्यांचे हुंदके रात्री झोपल्यानंतरही नजरेसमोर स्पष्ट दिसतात आणि झोप गायब होते। देवेंद्र दादा, मी एक सर्वसामान्य पण भावनिक गृहिणी आहे। तुम्हाला सांगते, माझ्या अंगणातल्या कुंडीमध्ये मी एक गोकर्णाचं रोपटं लावलं होतं आणि स्वप्न बघत होते त्याला खूप फुलं येतील, पण ते 8 दिवसात सुकून जळून गेलं। मी पाहिलेलं फुलाचं स्वप्न जळून खाक झालं। मग या शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून खूप कष्टांनी घरातल्या सर्वांनी मेहनत घेऊन पीक लावलं होतं। नंतर इतकं छान आलेलं पीक पाहून किती स्वप्न या शेतकऱ्यांनी पाहिली असतील, पण अशा ढगफुटी हा कधीही न ऐकलेला शब्द आणि ढगफुटीमुळे होणारी प्रचंड धोधो कोसळणारा पाऊस आणि नजरेसमोर होत्याचं नव्हतं करते। सर्व दूर घरात शेतात पाणीच पाणी हे शेतकरी बघत आहेत। त्यांची किती दयनीय अवस्था आहे हे आपण पाहतच आहात। मी या पत्रातून एकच विनंती करते साहेब, तुम्हाला बांधावर जा, पंचनामा करा। या सर्वांना अगोदर आपल्याला देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही त्यांना आत्महत्या करू नका। आयुष्य हे एकदाच मिळतं, सर्व काही ठीक होईल, मी तुमच्या सोबत आहे। एवढं जरी वेळात वेळ काढून त्यांना सांगितले तर निश्चितच माझा शेतकरी बांधव गळफास घेण्यासाठी लावलेला गळफास काढून टाकेल आणि तुमच्या शब्दरूपी आधाराने त्यांना जगण्यासाठीचा मार्ग मिळेल। कारण तुम्हीच एक असं महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व आहात की ज्याच्या मदतीमुळे आणि सोबतीमुळे आपला शेतकरी बांधव आत्महत्या करणार नाही। साहेब, लिहिण्यासाठी अशी वहीची कित्येक पाने कमी पडतील, पण हे माझं एवढं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचणं फार जरुरीचं आहे। तुमची बहीण। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगत आहे की आत्महत्यासारखा विचार तुम्ही तुमच्या मनात सुद्धा आणू नका। कारण तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, त्या मुलीचे किती हाल झालेले आहेत आणि ती मुलगीच नाही तर तुमच्या घरचे सगळे कुटुंब तुमच्यासाठी किती रडतील, किती काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि आत्महत्येसारखा विचार तुम्ही मनात सुद्धा आणू नका। रात्रीच्या नंतर दिवस असतोच, त्यामुळे तुम्ही स्वतःला खंबीरपणे या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सावरून घ्या। मला फक्त एवढं सांगायचं आहे, हीच एवढी विनंती तुमच्या बहिणीकडून आहे की तुम्ही आत्महत्येसारखा विचार तुमच्या मनातही आणू नका।
मला असं वाटतं की हा माझा व्हिडिओ सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून ते आत्महत्येसारखा मनात विचार आणणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमची स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.